नमस्कार मित्रांनो, 2023च्या ई पीक पाहणीनुसार जे शेतकरी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांना मित्रांनो हेक्टरी 5,000 रुपयांपर्यंत मदत जी आहे ती भेटणार आहे. मित्रांनो, याच्यासाठीचा अनुदानासाठी शेतकऱ्याकडून फॉर्मसुद्धा भरून घेण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, शेतकऱ्यांना हे अनुदान कसं भेटणार आहे याबद्दलचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो हा शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण शासन निर्णय पाहू शकता. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील एक पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक पाहणी 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 तर 0.2 हेक्टरच्या जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती ही पुढीलप्रमाणे निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये आपण पाहू शकता, जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सन 2023 मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा जो आहे MyITच्या क्लाउडवर प्राप्त झालेला आहे. सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुका न्याय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरची माहिती कृषी सहाय्यकाकडून गावनिहाय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती ही विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यावी. सामायिक खातेदाराबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांच्या नावावर इतर सह हिस्सेदार यांचे संमतीपत्र जमा करण्यात येईल. त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित पत्रात त्यांचे ना हरकत पत्र आणि ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करायची आहे त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती ही विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे द्यावी. शेतकऱ्याकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत पत्र हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल. MyITने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरीलप्रमाणे प्राप्त झालेला डेटा हा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून द्यायचा आहे. प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल. यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे का याची खातरजमा होईल. MyITने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करावी. त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज हे 90% पर्यंत अनुज्ञेय ठेवावे. KYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक जो PM किसान नमो शेतकरी डेटाशी जुळवावेत आणि उरलेल्या अर्जाचे नव्याने KYC जी आहे ती करण्यात येईल. सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदाराच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरून येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल. उदाहरणार्थ, एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर क्षेत्र जर असेल तर एकूण 4 हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकाचे मिळून एकूण 20,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य द्यायचे अनुज्ञेय असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना संपूर्ण कार्यपद्धती, वेब पोर्टलचा वापर इत्यादींचे अभिमुख देण्यात येईल. MyITकडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहाय्यकांना लॉगिन ॲक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावाचा डेटा माहिती भरण्यासाठी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येईल. कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि आधारनुसार नाव इत्यादी माहिती जी आहे ती प्रविष्ट करेल. सदर माहिती ही तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉगिनमधून पोर्टल यादृच्छिक पद्धतीने तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल. सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना लॉगिनमधून पोर्टल यादृच्छिक पद्धतीने तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे जे आहे ते पाठवण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील 2 गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल. आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुज्ञेय अर्थसहाय्याची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंक म्हणजे DBT द्वारे शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यवाही पद्धती पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहिती संकलन करणे, संगणक आज्ञावली विकसित करणे, लाभार्थी शेतकऱ्यांची KYC करणे, प्रचार, प्रसिद्धी, कार्यालयीन छपाई इत्यादीसाठी जो खर्च येणार आहे
तर कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी हा 20 रुपये भेटणार आहे आणि तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी शेतकरी 5 रुपये प्रमाणे इत्यादी एकूण अर्थसहाय्याचा कमाल 2% मर्यादेत निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्ची टाकण्यास मान्यता सुद्धा देण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासन निर्णय होता. लवकरच मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान जे आहे जमा होईल. ज्या शेतकऱ्यांचं मित्रांनो PM किसानमध्ये नाव आहे त्यांना मित्रांनो डायरेक्टली त्यांच्या आधार बेस्ड अकाउंटमध्ये जे आहे ते रक्कम वितरित होईल. ज्या शेतकऱ्यांना PM किसान नमो शेतकऱ्याचा हप्ता भेटत नाही त्यांची इथं KYC करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यांच्या आधार लिंक अकाउंटमध्ये जे आहे हे पैसे जमा होणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.